हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आता तुम्हाला रेसिपी तर मी सांगते, कुठे चुकली हे तुम्ही मला सांगा. तर एका कढईमध्ये आता इथून तर चांगलं चालू आहे, आता पुढे कुठे चुकली मला पण कळलं, पण तुम्ही पण मला सांगा बरं का. तर आता इथे मी 2 गडवे पाणी घेतलेलं एका कढईमध्ये, तेल टाकलं, नंतर मीठ टाकलं आणि छान असं उकळी आली. मग त्याच्यामध्ये पास्ता आणलेला होता मी, तर तो पास्ता टाकून दिला. आता हा पास्ता मी व्हीट पास्ता म्हणून ऑर्डर केला होता, मैद्याचा नाही आहे हा. तर असा पास्ता मी हा ऑर्डर केलेला, हा याच्यामध्ये टाकला. आता जवळपास मी तुम्हाला सांगते, हा 3 कप मी याच्यामध्ये टाकला. आता हे तुम्हाला अंदाज नाही काढणार, पण मला माझ्या अंदाजानुसार हा 3 कप पास्ता होता बघा. तर असा पास्ता हा काहीतरी मला 10 मिनिट लागले उकडायला. आता छान असा बॉईल आला, हे बघा, छान असा बॉईल आला की आपल्याला हा पास्ता असा छान उकळून घ्यायचा आहे. आता बघा याच्यामध्ये खाली पाणी आहे अजून, पण आता हा शिजला आहे. तर आता तुम्हाला दाखवते शिजला कसा. बघा चमच्याने अगदी लगेच 2 तुकडे झाले बघा. तर अशा प्रकारे हा पास्ता आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता काय करायचं आपल्याला, हा शिजलेला पास्ता आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जे पाणी आहे एक्स्ट्रा, ते पाणी आपल्याला नको आहे. तर मी काय केलं, अशा प्रकारे चाळणीमध्ये ते गाळून घेतलं. आता हा पास्ता चिटकायला नको म्हणून याच्यामध्ये एक पडी आपल्याला तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मिक्स करायचं आहे. बघू शकता, एक पडी तेल टाकलेलं, थोडं हलक्या हाताने मिक्स केलेलं आणि आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. बस. आता त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं, ती कढई घेतली आणि आता हे बघा, आता याच्यामध्ये आपल्याला एक पडी तेल घ्यायचं आहे. एक पडी तेल आणि नंतर 2 असे मी चमचे त्याच्यामध्ये बटरचे टाकलेले. तेल याच्यासाठी का बटर जळते म्हणून आपल्याला तेल टाकायचं असतं. तर अशा प्रकारे बघा, इथे मी किसून घेतलेले होते 4-5 जे पाकळ्या होत्या लसणच्या, त्या मी किसून घेतलेल्या आणि त्या पण छान आपल्याला एखादा मिनिट असं छान फ्राय करून घ्यायच्या. मग नंतर आपल्या घरामध्ये जे अवेलेबल जे असतील व्हेजिटेबल, तर ते आपल्याला घ्यायचे. आता इथे मी मशरूम घेतलेले, शिमला मिरची घेतलेली, ब्रोकोली, कांदा, नंतर गाजर असे मी छान कापून घेतलेले आणि हे छान असे आपल्याला 5 मिनिट छान असे तेलामध्ये करून घ्यायचेत. छान असे फिरवून घ्यायचे बघा आणि मग ते पण आपल्याला एका साईडने काढून घ्यायचे. तुम्ही कच्चेही टाकू शकता, पण कच्च्याची टेस्ट काहीतरी वेगळीच येईल, म्हणून हे तेलात थोडेसे काहीतरी आपल्याला करायचे आहेत. तर आणखी तुम्हाला सांगते, मग नंतर परत त्याच कढईमध्ये भांडे टाकायची नाही जास्त घासायला. तर त्याच त्या कढईमध्ये परत एक पडी तेल आणि एक क्यूब याचा बटरचा, 1 चमचा बटर, तर असं टाकलेलं आणि मग इथे मी घेतलेला 2 चमचा मैदा. इथपर्यंत पण सगळं ओके चालू आहे बरं, इथपर्यंत पण रेसिपी चुकलेली नाही आहे. आता इथे बघा, हे जे आपण मैदा टाकलेला आहे, तर हा छान असा फिरवून घ्यायचा आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला हळूहळू टाकायचं आहे दूध. तर आता इथे काय झालं की दूध मी टाकलं, पण इथे दूध हा जवळपास काहीतरी 1 ग्लासच्या थोडं कमी हे दूध असेल. तर हो, एक ग्लास असेल. तर हे आता पास्ता मी 3 घेतलेलं होतं ना, 3 वाट्या घेतलेल्या आणि दूध झालं 1 ग्लास. तर मग ही क्रीम झाली कमी. मग मला तेव्हाच थोडंसं वाटलं की ही क्रीम थोडी कमी होईल, हे ड्राय होईल. तर मी काय केलं, मग परत थोडंसं दूध टाकलं. म्हणलं नाही का, साय टाकून बघते, थोडंसं दूध आणि साय. तर हे पण कमीच झालेलं. तर हे काय झालं, हे माझा कदाचित कंजूसपणा झाला याच्यामध्ये. आणि आणखी याच्यामध्ये मी चीज टाकायची, असं या कंडिशनला चीज टाकतात, या कंडिशनला मी चीज टाकायचीच विसरून गेलेली. तर इथे बघा, मी थोडीशीच काळी मिरी टाकलेली होती, कारण माझ्या मुलांना आधी काढून घ्यायचं होतं. तर हे बघा, अशा प्रकारे तो शिजलेला पास्ता आपल्याला इथे टाकून द्यायचा आहे. तुम्ही जर आता रेसिपी करणार असाल, तर इथे थोडंसं दूध जास्त टाका आणि इथे चीज क्यूब किंवा चीज स्लाईस जे असतील ते इथे टाका, ठीक आहे. आणि बघा, जे व्हेजिटेबल आपण जे तळून घेतलेले, तळून नाही, आपण थोडेसे तेलामध्ये हे केलेले होते, तर ते टाकलेले आणि छान असं मिक्स करून घ्या. आत्ता बघा, हे तुम्हाला आता दिसतंय, पण हे थोड्या वेळातच लगेच कोरडं होऊन गेलं. जे की जो क्रीमी पास्ता असतो ना, व्हाईट क्रीमी पास्ता, तर ते टेक्स्चरच मला असं काही झालं नाही, काही वाटलं नाही. आणि त्यात माहिती आहे का, म्हणजे असं की आता बघा, मीठ पण नव्हतं टाकलेलं. मीठ मी 1 चमचा इथे टाकलेला. नंतर आता विसरली होती म्हणून मी वरून चीज क्यूब टाकलेले.
वरून आता ठीक आहे, वरूनही टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण ते आधीच म्हणजे प्रॉब्लेमच हा होता की ते दूधच कमी पडलेलं त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे चीज वगैरे आठवल्यावर मी टाकले. आणि इथे काय झालं, हे आधी म्हणजे आमची टेस्ट आहे की तिखट आम्ही खातो, तर हे आम्हाला बिलकुलही म्हणजे जी क्रीमी टेस्ट आहे कदाचित हे बाकीच्यांना आवडत असेल. खूप याचे म्हणजे फूडी लोकं असतात त्यांना खूप आवडते, पण जे स्पायसी खातात त्यांना हे नाहीच जमणार. तर हे माझं थोडं म्हणजे जे फिकंवालं होतं ना, ते माझ्या मुलांसाठी काढून घेतलेलं. आणि मग याच्यामध्ये मी आणखी काळी मिरी टाकली. आता याच्यामध्ये मी बघितलेच नव्हते, व्हिडिओज बघितले थोडं, तर सर्च केलं की चिलीज वगैरे कोणी टाकले नव्हते, पण तरी मी माझ्यासाठी टाकले की याच्यामध्ये मी चिली टाकते म्हणून, मिरची टाकते म्हणून. पण एवढ्या मिरचीने काहीही झालं नाही. आणि आणखी मी त्याला थोडंसं कवर करण्याचा प्रयत्न केला. आणखी चीज टाकलं की यांनी थोडं कवर होईल, थोडं चीजी चीजी दिसेल. पण हां, काही फरक पडला नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मीठ, तिखट सगळंच कमी वाटलं. कदाचित याची टेस्टच अशी आहे का मला माहिती नाही, किंवा किंवा मी जास्त तिखट खाते का हे पण मला माहिती नाही. पण हो, जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि हो, दिसायला बाकी हे छान दिसत होतं. थँक सो मच. हो, लहान मुलं हे आवडीने खाऊ शकतात, पण माझ्या मुलांनी नाही खाल्लं. थँक